आमदार आशुतोष दादांना पुन्हा साथ देणे हीच आपली जबाबदारी. आमच्या आशुतोष दादाला तोडच नाही, तोडच नाही, तोडच नाही, तोडच नाही, तोडच नाही, अरे तोडच नाही. सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी नदी तीरावर वसलेला प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांचा विचार आणि सामाजिक कार्याचा वारसा वडील माजी आमदार अशोकदादा काळे यांचं मार्गदर्शन आमदार आशुतोषदादा काळे यांना लाभलं आणि त्यांनी मतदारसंघाच्या विकासाची धुरा हाती घेतली. कोपरगावकरांचा हक्काचा आवाज बनत त्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी लढा उभारला. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय खेचून आणला आणि समाजाबद्दल काळे कुटुंबियांची असलेली सामाजिक बांधिलकी जपत विकासाच्या नव्या अध्यायास प्रारंभ झाला. यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेबांच्या पाठबळातून निधी मिळवण्यात ते यशस्वी झाले. यातून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोपरगाव शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 131 कोटी 24 लाख रुपये निधीतून साठवण तलाव क्रमांक 5 चे काम पूर्ण झाले असून 15 दिवसांनी मिळणारे पाणी कोपरगावकरांना आता 3 दिवसाआड मिळू लागले आहे. लवकरच हे पाणी आता 1 दिवसाआड सुद्धा मिळू शकणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 291 कोटीच्या निधीतून कोपरगाव मतदारसंघातील 77 गावांच्या पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे पुढील वर्षभरात या सर्व गावांमध्ये प्रत्येक नळाला नियमित नळाचे शुद्ध पाणी मिळणार आहे. मतदारसंघातील सावळी विहीर फाटा ते येवला नाका, राष्ट्रीय महामार्ग 752G, देरडे फाटा, भरवस फाटा रस्ता, पुणतांबा फाटा ते पुणतांबा रस्ता, झगडे फाटा, रांजणगाव देशमुख रस्ता यासह ग्रामीण भागातील रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी 750 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मिळवला. यातूनही कित्येक रस्त्यांची कामं पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत. यामुळे साहजिकच मतदारसंघाच्या दळणवळणाला चालना मिळाली आहे. यातून आर्थिक विकास साधून गावाबरोबरच शहरातील बाजारपेठ ऊर्जितावस्थेत आली आहे. गोदावरी नदीमुळे 2 भागात विभागलेल्या कोपरगाव मतदारसंघातील गोदावरी नदीवरील वारी येथील पूल, कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग 752G मध्ये मोठा पूल, देरडे फाटा ते भरवस फाटा रस्त्यावर चासनळी येथील पूल, तसेच धामोरी इथं गोई नदीवरील पूल, पूर्व भागात कोळ नदीवरील पूल या आणि अशा कित्येक पुलांची कामं आता पूर्णत्वास गेली असून काही प्रगतीपथावर आहेत. यामुळे पावसाळ्यात आणि पूरस्थितीत निर्माण होणाऱ्या दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. कोपरगाव शहरातील शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसह सुसज्ज नूतन इमारती उभ्या राहाव्यात या उद्देशानं दादांनी कोपरगाव शहरात शासकीय इमारतींसाठी 88 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मिळवला. यातूनच दिवाणी न्यायालय, ग्रामीण पोलीस स्टेशन, कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत आणि फर्निचर, ITI इमारत आणि कार्यशाळा, तहसील कार्यालय फर्निचर, नगर परिषद इमारत, पशुवैद्यकीय चिकित्सालय, 25 तलाठी कार्यालय, अनेक ग्रामपंचायत कार्यालय आदी इमारती पूर्णत्वास जात आहेत. यातून कोपरगाव शहरासह मतदारसंघातील गावांच्या वैभवात भर पडली आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक सुसज्ज आणि अद्ययावत करण्यासाठी 64 कोटी 87 लाख रुपये निधीतून कामं सुरू आहेत. यामध्ये कोपरगाव इथं 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय, संवत्सर इथं 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय आणि कर्मचारी वसाहत, पोहेगाव इथं 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता, माहेगाव देशमुख इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र,
चासनळी इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं नूतनीकरण, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 50 बेडचं ऑक्सिजन सेंटर, ग्रामीण रुग्णालय अद्ययावत साहित्य, टाकळी, दहेगाव बोलका, पोहेगाव आदी गावांमध्ये 3 रुग्णवाहिका, मढी बुद्रुक इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कोपरगाव शहरामध्ये 5 आरोग्यवर्धिनी सेंटर्स, तिळवणी इथं प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी आदी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात दादांना यश आलं असून यातली अनेक आरोग्य केंद्रांची कामं पूर्ण झालेली आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. याचा कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना फायदा होणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 46 ठिकाणी फिजिकल फिटनेस रिक्रिएशन इक्विपमेंट आणि व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी 3,87,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून त्यातून तयार झालेल्या व्यायामशाळेत अनेक नागरिक आपलं शरीर सुदृढ बनवत आहेत. तसेच कोपरगाव शहरातील व्यायामशाळेसाठी 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ते श्री साईबाबा कॉर्नर रस्ता, मार्केट कमिटी रोड, धारणगाव रोड, श्रीराम मंदिर रोड, बँक रोड, गुरुद्वारा रोड, मोहिनी राजनगर रोड आदी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते आणि गटारांचा विकास झालाय. त्याचप्रमाणे कोपरगाव बस आगार, बाजारतळ, भाजी मार्केट, पोस्ट ऑफिस जवळ व्यापारी संकुलं उभी राहणार आहेत. तसेच प्रत्येक गल्लीतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स बसवले जाणार आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी नगर परिषदेसमोरील मोकळ्या जागेत उद्यान उभे राहिले आहे. त्याचबरोबर राजमाता जिजामाता उद्यानाचा विकास करणे, साईबाबा कॉर्नर इथं नवीन उद्यान साकारणे यासाठीही निधी मंजूर आहे. कोपरगाव शहरामध्ये विविध समाजांचा आदर करत 18 सामाजिक सभागृह उभारली आहेत. बाजारतळ येथील स्मशानभूमी विकास, बेट मोहिनी राजनगर येथील स्मशानभूमी विकास, प्रभाग क्रमांक 8 मधील ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये संरक्षण भिंत आणि सोयी सुविधा करणे, गजानन नगर कब्रस्तान दुरुस्ती आणि विकास, हनुमान नगर कब्रस्तान दुरुस्ती, अक्सा मस्जिद कब्रस्तान दुरुस्ती आदी कामं पूर्णत्वास गेली आहेत. हद्दवाढ झालेल्या भागामध्ये रस्ते आणि गटारी बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. शहरामध्ये हायमास्ट दिवे बसवण्यासाठी 2 कोटी, त्याचप्रमाणे भूमिगत गटार आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी 280 कोटी रुपये असा कोट्यवधी रुपयांचा निधी आणत शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. याचबरोबरीने मतदारसंघातील सुमारे 47 गावांमध्ये जलसंधारण कामांसाठी 22 कोटी 43 लाख रुपयांच्या निधीतून जलसंधारणाची कामं पूर्णत्वास जाणार आहेत. कोपरगाव मतदारसंघाची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीवरील डावा आणि उजवा कालवा दुरुस्तीसाठी 300 कोटी रुपयांच्या निधीस आशुतोष दादांनी मान्यता मिळवली. यातील 75 कोटी निधीतून कामं पूर्ण झाली असून 195 कोटी 17 लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचं कामही लवकरच सुरू होत आहे. गोदावरी कालव्यांचं नूतनीकरण झाल्यास पाण्याचा अपव्यय टळून शेतकऱ्यांना नियमित रोटेशनमधून मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. मंजूर इथं गोदावरी नदीवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे फुटला. अशा वेळी आशुतोष दादांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी 41 कोटी 51 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आणि दिलेला शब्द पाळला. त्याचंही काम आता प्रगतीपथावर आहे. यामुळे मंजूरसह इतर 9 गावांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. कोपरगाव तालुक्यातील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन रनवे, नवीन टर्मिनल, नाईट लँडिंग, कार्गो सेवा आदी सुरू करण्यासाठी 1517 कोटी रुपयांचा निधी आला असून त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोपरगाव रेल्वे स्टेशन अमृत भारत स्थानक योजनेत समाविष्ट करत रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी
29 कोटी रुपये निधीतून मंजूर करून आणत रेल्वे विकासाला दादांनी चालना दिली आहे. कोपरगाव मतदारसंघातील 15 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी दादांनी 11 कोटींपेक्षा जास्त निधी मिळवून दिला असून तीर्थक्षेत्रांचा कायापालट घडून आला आहे. यासह राघोबा दादा वाड्याच्या संवर्धनासाठी 7,70,00,000 रुपये निधीतून काम सुरू आहे. भाविकांना चांगल्या सुविधा मिळून धार्मिक पर्यटन वाढण्यास मदत होणार असून मतदारसंघाच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे. मतदारसंघातील नैऋत्य भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली उजनी उपसा जलसिंचन योजना दादांनी गेली 5 वर्ष अखंडपणे चालवली. निळवंडे डाव्या कालव्याच्या वितरिका आणि वितरण व्यवस्था करण्यासाठी 594 कोटी 69 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून होणाऱ्या कामांमुळे कोपरगाव मतदारसंघातील 13 गावातील 5,666 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. कोपरगाव मतदारसंघातील सोनेवाडी इथं नवीन MIDC आणि डिफेन्स क्लस्टरचं नुकतंच भूमिपूजन करण्यात आलं असून कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर 433 एकर जमिनीवर नवीन MIDC साठी मंत्रालयीन स्तरावर हिरवा कंदील मिळाला आहे. ह्या MIDCच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना कोट्यवधी रुपयांचं अनुदान मिळवून दिलं. त्याचबरोबरीनं गरीब गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आशुतोष दादांनी मदत मिळवून दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत असताना आशुतोष दादांनी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव साहित्य वाटप, त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले. कोरोना काळामध्ये विधवा भगिनींना स्वतःचा 3 महिन्यांचा पगार देऊन त्यांनी मोठ्या भावाची भूमिकाही चोखपणे पार पाडली. मतदारसंघातील माझी मायबाप जनता विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळी राहू नये, वंचित राहू नये यासाठी देखील आशुतोष दादांनी विशेष लक्ष दिलं. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी उभारलेला साखर कारखाना देखील जिल्ह्यातील उच्चांकी दर देणारा आणि कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये वेतन करणारा कारखाना म्हणून नावारूपास आणत आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न दादांनी केलाय. गेल्या 5 वर्षात झालेली कामे पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुणूक लक्षात येते. आभाळाला कवेत घेण्याचं धाडस करणाऱ्या या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि हे विकास चक्र अविरत सुरू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आमदार आशुतोष दादांना पुन्हा साथ देणे हीच आपली जबाबदारी.